दोडामार्ग तालुक्यात काळ्या दगडाच्या खाणी अक्षरशः धरण क्षेत्रात सुरू असल्याचे वृत्त काही दिवसापूर्वी आले होते। तदनंतर एक वेगळी अशी परिस्थिती दोडामार्गात निर्माण झाली होती। 15 ऑगस्ट रोजी याच धर्तीवरती एक उपोषण झालं होतं आणि तदनंतर आता खानिये गावातील काही युवक तसेच ग्रामस्थ थेट ज्या ठिकाणी दगडी खाणी आहेत त्या शिरंगे आणि खानियाळे याच्या सीमेवरती उपोषणाला बसलेले आहेत। अक्षरशः घनदाट अरण्य या ठिकाणी आहे, मात्र शासन कोणतीही हालचाल आतापर्यंत करताना दिसत नाहीये। रात्री बेरात्री हे जे ग्रामस्थ आहेत ते त्या ठिकाणी उपोषणास बसत आहेत। एखाद्या जंगली श्वापदाने किंवा तिथे काहीतरी वाईट दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न मात्र या ठिकाणी अनुत्तरितच राहतोय। मात्र ढिम्म असलेलं शासन त्यांच्या प्रश्नांकडे आतापर्यंत मात्र लक्ष देताना दिसत नाहीये। अशीच काहीशी परिस्थिती काही दिवसापूर्वी हत्तींच्या बाबतीतही या ठिकाणी झालेली होती। हत्तींच्या बाबतीत हत्ती पकड मोहीम राबवा असे वारंवार हे नुकसानग्रस्त शेतकरी सांगत होते, त्याला मात्र आम्ही राबू, योग्य आमच्या हालचाली सुरू आहेत असे सांगून वाटाण्याच्या अक्षता लावण्याचं काम वन विभाग आणि शासनाने केलेलं होतं। आणि आता पुन्हा एकदा दोडामार्ग तालुका या दोन आंदोलनामुळे चर्चेत असून शिरंगे खानियाळेच्या हद्दीवरती ज्या धरण क्षेत्रात क्वारी सुरू आहेत किंवा दगडी खाणी सुरू आहेत या बंद होतील का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। यामुळे धरणाला सुद्धा या ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे। याच मागणीसाठी खानियाळे येथे उपोषण सुरू आहे, तर दुसरं उपोषण दोडामार्ग तालुक्यातील वन कार्यालयासमोर हत्ती पकड मोहीम राबवा यासाठी गेले 2 दिवस सुरू आहे। शासनाने याकडे डोळसपणे पाहणं गरजेचं असून यावरती कारवाई करणे मात्र गरजेचं होऊन बसलेलं आहे।